हा व्हिडिओ बघा, त्या मोराचा त्या हायवेवरती काहीतरी ऍक्सिडेंट झालेला आहे, तो मोर जिवंत आहे की मृत आहे ही माणसं बघायचं सोडून किंवा त्या मोराला वाचवण्याचा प्रयत्न करायचा सोडून किती निर्दयी मनाची ही माणसं आहेत बघा. या माणसांनी त्या मोराच्या अंगावरती पाय देऊन त्या मोराची पिसं काढण्याचा प्रयत्न केला आणि पिसं उपसून काढली सुद्धा आहे. मला सांगा, आपल्या शरीराचा एखादा अवयव किंवा नख समजा जर उपसून काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला किती तळतळ होते. तर तो सुद्धा एक प्राणी आहे. हे माणसं विसरून गेली आहेत आणि ती माणसं त्याच्या अंगावरती पाय ठेवून पिसं काढत आहेत. एखाद्या पक्ष्याचा जीव घेऊन मग ती पिसं घेताय आणि ती तुमच्या घरात लावताय, तर त्या घरामध्ये खरंच प्रसन्न वातावरण राहील का आणि खरंच प्रसन्नता येईल का, हा प्रश्न मनाला पडतो. तर किती निर्दयी झालेली आहेत माणसं. आपण फक्त सोशल मीडियावरती मोठ्या पाहता करतो, पण रिअलमध्ये खरंच अशी जिंदगी आहे का? खरंच कोणाला तरी तिथं वाटलं नाही का की त्या मोराला घेऊन कुठेतरी साईडला ठेवावं किंवा दवाखान्याला फोन लावावं, फॉरेस्ट विभागाला फोन लावावा आणि त्या मोराची तो जिवंत तरी आहे का पाहावं, किंवा मृत जरी झाला असला तरी तो आपला राष्ट्रीय पक्षी आहे, त्या चांगल्या प्रकारे त्याचं दफन वगैरे केलं पाहिजे आणि किंवा आपल्या फॉरेस्ट विभागाला ते कळवलं पाहिजे, कारण तो आपला एक राष्ट्रीय पक्षी आहे. राष्ट्रीय पक्षी हा मोर असून सुद्धा त्याची अवस्था अशी आहे. तर बघा, दुसऱ्या पक्ष्यांची किंवा दुसऱ्या प्राण्यांची अवस्था ही मानव जाती काय करत असेल.